राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रांवरती रांगा लावल्याचं चित्र आहे। ज्येष्ठ नागरिक देखील मतदानासाठी उत्साहात मतदान केंद्रांवर येत आहेत। काही ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी विशेष मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत। दिव्यांग बांधव आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी बहुल भागातही मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह दाखवला। वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना पोलिसांनी मदतीचा हात दिला। पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या आणि इतर युवा मतदारांचा उत्साहही वाखाणण्यासारखा आहे। विविध जिल्ह्यांचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वेबकास्टिंगद्वारे जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांचं निरीक्षण करत आहेत। राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। राज्यात यंदा 9,70,00,000हून अधिक मतदार 288 आमदारांना निवडून देणार आहेत। त्यांच्यासाठी 1,04,27 मतदान केंद्र उभारले असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी संध्याकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे। सर्वाधिक सुमारे 8,500 मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहेत। त्यानंतर मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो। सर्वात कमी 950 मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत। गडचिरोलीमध्ये सुद्धा 1,000पेक्षा कमी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 4,136 उमेदवार रिंगणात आहेत। त्यात 3,771 पुरुष, 363 महिला आणि 2 तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे। या पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस महाविकास आघाडीकडून रवींद्र चव्हाण तर भाजपा महायुतीकडून डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांचा थेट सामना होत असून वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांच्यामुळे लढत रंगतदार होण्याचं चित्र आहे। राज्यात विधानसभा निवडणूक आणि नांदेड पोटनिवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे। दरम्यान सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे।